शुभ सकाळ. तर चाललंय स्वयंपाकाची तयारी चालली. दाजी आत्ताच कामाला गेले. दाजी काही डबा घेत नसल्यामुळं स्वयंपाक थोडा उशिरा असतो. तर आता 8:30 वाजले. तर करडीची भाजी बनवायची. त्या दिवशी भाज्या भरपूर आणल्या होत्या, म्हणजे मेथीचे 4 गड्डे आणले होते आणि करडीचे 2 आणले होते. तर बाजारा दिवशी पण व्हिडिओ काढला होता मी, पण त्याच्यातला एक व्हिडिओ डिलीट झाला आणि एक थोडासाच राहिला होता. आपलं खायला हे दाखवताना भाजीपाला आपल्याला तेवढंच राहिला, त्याच्यामुळे काही व्हिडिओच नाही टाकला. आणि आज मसाला पण बनवायचा आहे मला. मिरची ही कालच नीट करून घेतली मी. परवा दिवशी आलेल्या दिवशी करायची होती, पण एक आमंत्रण पण आलं ह्याचं सुपारीच इथलं. तर मग तिकडे गेलो, त्याच्यामुळे नाही. आणि संध्याकाळी परत बाजार. काल मिरची नीट करून घेतली तर ते लवकरच भाजावं लागेल. तरी रात्रीचं चिकनचं कालवण आहे आणि हिरव्या मिरची बनवलं होतं. नाश्त्याला खात्या. आता भाजी करडीची बनवते. फक्त भाजी बनवली तरी बास होईल, कारण भाजी पण 2 पेंट आहे मोठे. मेथीच्या 4 आणले होते त्या दिवशी, तर काल 2 केल्या. जेवढ्या पालेभाज्या खायला तेवढं चांगलं असतं शरीराला. आणि 2 आणखी शिल्लक आहेत. मग आता त्या उद्या बनवून म्हणजे भाज्या अगोदर भाज्या बनवून टाकायच्या, म्हणजे खराब होत नाहीत. नंतर मग नाही का दुसरं राहिलेलं आहे. जेवढ्याची शेंग आणली, पावट्याची शेंग आहे. नॉनव्हेज तर असतेच आणि आंटी पण रोज असते. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. मसाला पण भाजणार आहे, जरा लवकरच भाजावं लागल, तर भैयाला शाळेत जायचे. मग भैया मसाला ठेवून येईल, मग मी आणायला जाईल. नाही आवडलं तर मग मला जावं लागेल मसाला ठेवायला. इथंच आहे जवळ, लय लांब नाही. भाजी घेते करून. आणि गजरा आहे ना, त्या दिवशी इथं सुपारीचा कार्यक्रम होता, तेव्हा बोलवलं तिकडे गेलतो ना, तिथं सगळ्या बायकांना गजरे वाटले होते. म्हणजे नवरदेवाच्या तिकडूनच भरपूर गजरे आणले होते त्यांनी, सगळ्या बायकांना वाटले. म्हणजे नवरी इथली होती, नवरदेवाच्या तिकडे त्यांनी एवढंच गजरे आणले होते. तर का मोठ्याला दिल तर 2 फुटाचा गजरा दिलता, नको म्हणलं तरी. तर काल काय लावलं नव्हता, तर आता नेमकाच फ्रीज उघडला, समोरच दिसला की मग लाव. खराब नाही झाला, चांगला आहे, त्याच्यामुळे लावलाय. म्हणतात एवढ्या सकाळचा कुठून गजरा आणलाय मी. असं फुलं पण लागलेत आपल्या झाडाला. एकच फुल राहिले, मधील फुलं लागली होती, पण कळ्या पण लागलेत आता. चला व्हिडिओ संपूर्ण बघा. आता भाजी करते. मसाला भाजून घेते सकाळचाच. आता 10 सव्वा 10 झाले असतील. तर आमचं जेवण ही झालं, तर मसाला भाजायचा चाललंय. तर 1 किलो मिरची करते मी. त्याच्यात बेडगी पण आहे, तर हे नीट करून वाळवून ठेवली होती काल बांधून. आणि तर तेल पण थोडं ठेवलंय गरम करायला, कारण मग दुमसताना मसाला दुमसताना जर कमी वाटलं तर मग त्याच्यात टाकायला, नाही का, गरम करून न्यायचं. कारण कमी तेलामध्येच भाजायचा, म्हणजे चांगला कुटला जातो मसाला. तर चला आता मी मसाला घेते भाजून. सगळं साहित्य घेतलेलं मी. इथं हळकुंडे, खोबरं आणि हे काढलेले गरम मसाले काढून ठेवलाय. परत तीळ काढले, तर खसखस काढली. तर आता कॅमेरा पकडाय भैया नाही. भैया शाळेत नाही गेला आणखीन, पण पेट्रोल टाकायला गेला पंपावर. गाडीत म्हणलं पेट्रोल कमी. पंप काही तर शेजारीच आहे, कारखान्यावर पंप आहे, तर तिकडे गेलाय. तर म्हणलं दाखव म्हणला. मसाला भाजते मी. त्याला मसाला घेते भाजून. काय नाही बांधते ना. आता मसाला झाला भाजून झाला. आणि आता भैयाला म्हणलं आहे टाइम, तर एक कुटायला ठेवून राहिलेलं साहित्य सगळं बांधून देत त्याला पिशवीमध्ये. मग आणायला जाईल मी. भाकरी बनवते. आता 11:15 झाले. तर 11:15 झाले. दाजींनी फोन केलता की काय केले कालवण. तर म्हणलं केली पोह्याची करडीची भाजी. तर म्हणले मग देते का पाठवून एकदा, नाही का, भाकर भाजी.
आता मग भाकरी काय एक्स्ट्रा करत नाही, कारण शिळ्या राहिल्या तर परत संध्याकाळी मग खावा लागतात शिळ्या, त्याच्यामुळं तरी अर्धीची आहे भाकरी. तर आता एक भाकर टाकते आणि एखादी अंड्याची पोळी तर बनवते आणि लसणाची चटणी पण सांगितली. तर तुम्हाला हळदी कुंकू मगाशी नव्हतं, तर आमच्या धीराने बुलट घेतली, तर त्या सासूबाईंनी बोलवलं होतं पुंजायला. तर मग तिकडे जाऊन बुलट पुंजून आले आणि मसाला पण भैया ठेवून आला. भैया म्हणला आल्यावर आणतो पण मी, तर मसाल्याचं काही टेन्शन नाही, भैया आल्यावर परत जायला आणायला कुठल्याला. तर चला 12 वाजता कोणतरी येईल डबा न्यायला. एखादी भाकरी टाकते आणि भाजी तर आहेच. भाजी त्यांच्यासाठी काढूनच ठेवली होती, कारण आणि भरपूर होती भाजी. का 2 पेंड्याची आहे भाजी, म्हणजे 2 पेंड्याची केली ना. मग यशनी डब्याला नेली, मी खाल्ली, भैयानी खाल्ली आणि त्यांच्यासाठी काढूनच ठेवली होती. तर आता भाजी परत एकदा गरम करते आणि देते त्यांना, नाही का, डब्याला बांधून. आणि एकच भाकरी करायची फक्त. चला संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ कसा वाटतोय बघा. मसाला आणला कुठून, तर कसला एक नंबर झाला. त्याचा भरून ठेवते, डबाही घासून ठेवलाय. तर का कसला झालाय बघा मसाला, आणि वास इतका खमंग सुटलाय. टाकून जाऊ 1 किलो मिरचीचा केला, तर 2.5 किलो मसाला भरलाय, कारण दुसरं साहित्य भरपूर असतं. का चला आता भरून ठेवते आणि आता स्वयंपाकाला लागते, कारण 5 वाजून गेले. किती वाजले? 5 वाजून गेले. तर फ्रेश मसाल्याचं कालवण करायचं. आता शेवग्याची शेंग बनवायची. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.